नमस्कार. सद्गुरू कशासाठी हवा? लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. महाभारतातलीच एक कथा आहे. द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते. पणही विलक्षणच होता. उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असताना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा. एवढंच नाही, ते तर कुणीही करेल. इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते आणि स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं. सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले. परंतु खरी मेख पुढेच होती. नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हताच. खाली भलं मोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असताना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता आणि माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता. इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता. नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगांमुळे चक्क पराभूत झाले होते. एक एक धुरंधर हताश होऊन परतत होता. लक्ष भेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्यांनी कृष्णाकडे पाहिलं. कृष्णाने खूण करून त्याला निकट बोलावलं. सूचना केली. हे बघ, मन शांत ठेव. नीट वीरासन घाल. धनुष्यावर बाण चढव. प्रत्यंच्या ओढल्यावर हात स्थिर ठेव. पापणीसुद्धा लावू देऊ नकोस. नेमक्या क्षणी तीर सोड. बाकी मी पाहून घेईन. अर्जुन हसला. काय झालं? का हसलास? कृष्णा, वीरासन मी घालणार. नेम मी धरणार. तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे? आता कृष्ण स्वतःच हसलेत. पार्था, हे सर्व तुलाच करायचं आहे. मी फक्त तेवढाच करणार आहे जे तुला नाही जमणार. आणि ते काय असणार आहे? सांगू? जमेल तुला? सांग बघू. त्या तसराळ्यातलं पाणी स्थिर ठेवण्याचं काम माझं. एक क्षण विचार केल्याबरोबर अर्जुन शहारला, सावध झाला. दुसऱ्याच क्षणी त्यांनी डोळे मिटले. मनोमन कृष्णाला वंदन करून पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला. पुढे काय झालं सर्वांनाच माहिती आहे. हरिकृपेचा महिमाच असा असतो. त्याची सोबत होती म्हणून पाचांच्या केसालाही धक्का लागला नाही, आणि त्याचीच सोबत नव्हती तर 100रातला एकही वाचला नाही. जय श्रीकृष्ण.